श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। प्रिय मुला, मला तुला एक गंभीर गोष्ट सांगायची आहे आणि तू लक्षपूर्वक ऐकावे अशी माझी इच्छा आहे। हा कोणताही विनोद नाही। स्वामी सांगतात, बाळा, तुम्ही वर्षानुवर्ष या यशाची वाट पाहत आहात। बरेच वेळा तुम्हाला असे वाटते की ते होणार नाही, पण तुम्ही हार मानली नाही, विश्वास ठेवला। खरं तर त्यामुळे तुला किती त्रास झाला हे कोणालाच माहीत नाही। आता हा तुझा ध्येय हंगामा आहे। माझा तुझ्यावर विश्वास आहे, काळजी करू नकोस। मी तुला चुकवणारा नाही। मी तुला सांगतो, तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी प्रार्थना करू शकता आणि जर तुम्हाला विश्वास असेल की तुम्हाला ते मिळाले आहे, ते तर तुमचेच असेल। तुम्हाला त्याची गरज असल्यास स्वामी इज ग्रेट असे टाईप करा। देव तुमचे आरोग्य, वित्त, शांती आणि आनंद पुनर्संचित करण्याच्या प्रक्रियेत आहेत। आजपासून तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसा सहजतेने आकर्षित करायचे असल्यास हा संदेश लाईक करा आणि 10 लोकांना शेअर करा। स्वामी एक नवीन काम करत आहे। स्वामी तुमच्यासाठी वाळवंटात नद्या निर्माण करत आहे। कोरड्या ठिकाणांना भरपूर हिरव्यागार ठिकाणात बदलत आहे। तुमच्या जीवनात जे देण्याचे वचन दिले आहे ते तुम्हाला मिळेल। बाळा, तुम्ही स्वामीजवळ या म्हणजे ते तुमच्याजवळ येतील। जर तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडतील। व कमेंटमध्ये स्वामी आई, मी तुझं बाळ आहे असे टाईप करा, भाग्यवंत ठराल। स्वामी आज तुम्हाला सांगत आहे, जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा मी तुमच्या पाठीशी उभा राहीन। जेव्हा तुम्हाला हार मानावीशी वाटेल तेव्हा मी तुम्हाला वर करीन आणि जेव्हा गोंधळ होईल तेव्हा मी तुम्हाला मार्गदर्शन करीन। बाळा, कोणतेही काम करताना गोंधळून जाऊ नको। नोकरीमध्ये किंवा कोणत्याही व्यवसायामध्ये तुझी प्रगती होईल, कारण तू सतत माझे नामस्मरण कर आणि तुला संकटातून बाहेर काढीन। बाळा, हे लक्षात ठेव, भिवू नकोस। मी तुझ्या पाठीशी आहे। हम गए नहीं, अभी जिंदा है, हे स्वामीचे ब्रीदवाक्य लक्षात ठेव। बाळा, जे तुटलेले मन आहे ते मी पुनर्संचित करू शकतो। मोठी गोष्ट विचारण्यास घाबरू नका। लक्षात ठेव, तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी माझ्यासाठी अगदी सोप्या आहेत। आज तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ती देवजी पूर्ण करत आहेत असा विश्वास ठेवा। मला माहीत आहे की ही काही तुमच्यासाठी सोपी वेळ नव्हती। कधी कधी ते करणे खूप कठीण वाटते। तुमच्या मनावर विश्वास ठेवा की तुमची परिस्थिती बदलणार आहे। तुम्ही कुठेही असाल, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल, देव तुमच्या पाठीशी आहे। तुमची उत्तरे, तुमचे उपचार, तुमचे आशीर्वाद आणि तुमच्या जीवनावर देवाची कृपा मिळणार आहे। विश्वास असेल तर 9999 टाईप करा। प्रिय देवा, माझ्या आयुष्यातील तुमच्या बिनशर्त प्रेम आणि आशीर्वादाबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहे। मी दररोज जागे होण्याच्या, निरोग आणि आनंदी राहण्याच्या संधीबद्दल कृतज्ञ आहे। मी माझ्या कुटुंबाचा, मित्राचा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या सर्वांचा आभारी आहे। माझ्या डोक्यावर छप्पर आणि मायाच्या टेबलावर जेवण दिल्याबद्दल धन्यवाद। मला मार्गदर्शन करणाऱ्या तुमच्या ओम सतत उपस्थितीबद्दल मी कृतज्ञ आहे। 29 स्वामी तुम्हाला म्हणत आहे, मी मार्ग बनवणार आहे। मार्ग दिसतानाही मी तुम्हाला मार्ग करीन, तुमची समस्या सोडवीन आणि तुमच्या भल्यासाठी बदलेन। आज माझ्याशी सहमत व्हा किंवा विश्वास ठेवा आणि माझ्यावर थांबा। तुमचे आशीर्वाद प्रतीक्षाचे समर्थक असतील। तुमचा देवाच्या आशीर्वादावर विश्वास असल्यास 7777 टाईप करा। बाळा, लक्षात ठेवा, जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे। जिथे जीवन आहे
तिथे आशा आहे. जिथे आशा आहे तिथे विश्वास आहे. जिथे विश्वास आहे तिथे चमत्कार आहे. जिथे शांती आहे तिथे परमेश्वर आहेत. आणि जेव्हा तुमच्याकडे आहे तर देव असेल तरच तुमच्याकडे सर्व काही आहे. तू ज्याच्यासाठी प्रार्थना केलास ती येणारच आहे. परमेश्वर तुझ्या मनात आहे. मी स्वामींना प्रार्थना केलो आणि त्यांनी मला उत्तर दिले, ज्यांनी मला माझ्या सर्व भीतीपासून मुक्त केले. असा स्वतःच्या मनाला सांग बघ, यापुढे सर्व काही चांगलंच होईल. तुमचा यावर विश्वास असल्यास होय टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. देवाने तुमच्या पुढे जे वचन दिले आहे त्याच्यापासून तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. लोक तुमच्याशी जसे वागतात तसे वागू नका. देव तुमच्याशी जसे वागतात तसे लोकांशी वागा. आता देव तुमच्या आयुष्यात चमत्कार पाठवत आहे. त्या चमत्कारासाठी स्वच्छ व्हा आणि देवाला माझ्यासोबत प्रार्थना करा. प्रिय देवा, माझ्या आयुष्यातील परिस्थितीबद्दल काळजी करणे माझ्यासाठी सोपे आहे. दररोज मला हे लक्षात ठेवण्यास मदत करा की तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी आहात. आज मी तुमच्या तरतुदीवर, संरक्षणावर आणि माझ्यासाठीच्या योजनेवर विश्वास ठेवत आहे. कारण मला माहीत आहे की तुम्ही माझ्या प्रत्येक गरजा आणि इच्छाची काळजी घेत आहात. मला माहीत आहे की मी विश्रांती घेऊ शकतो. मला शांती द्या. मी तुमचं बाळ आहे. स्वामी, मी निराशेच्या वेळी तुमच्याकडे येतो. मला माहीत आहे की तुम्ही सर्व सुख आणि शांतीचे स्तोत्र आहात. म्हणून कृपया या ठिकाणी क्षणी मला सांत्वन द्या. दुःखाने मी भारावून गेलो असताना माझा आत्मा उंच करा. माझे हृदय तुमच्या प्रेमाने भरून टाका आणि मला येणारे उज्ज्वल दिवस पाहण्यास मदत करा. मला पुन्हा आशा मिळू दे, जगण्याची नवीन उमेद मिळू दे. मी भाग्यवान नाही, मी धन्य आहे. माझ्याकडे जे काही आहे ते तुमच्या कृपेमुळे आहे. माझे स्वामी माझ्या अंधाराचे प्रकाशात रूपांतर करतात आणि तुम्ही ते कराल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना.